माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं का. आता अंघोळ वगैरे केली, बसलो होतो आणि सगळे कामं झाले होते बरं का. वहिनी सगळे कामं करत होते ना. आता गावी एवढं गरम होते ना खूप, तर मग नळ आले होते तर सगळं असं अंगणामध्ये पाणी मारणं चालू होतं, म्हणजे थंडी वाफ येईन म्हणून असं काय चालू होतं. बापरे, आमच्या गावाकडे तर खूप ऊन आहे बरं का. बाहेरच जाऊ वाटत नाही आणि गरम पण खूप होतं आहे. आणि झाड नाही बरं का दारामध्ये, छोटंसं आहे पण मग त्याची काही सावली नाही. तर मग इथंच असं नेट बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं असं पाणी मारलं आहे. आणि इकडं खूप पाणी येतं आहे, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे मारलं आणि इकडं आहे ना, आमचा बाबू माझ्या स्टँडबरोबर खेळत होता. आता मी गावी घेऊन आले स्टँड, म्हटलं आपल्याला थोडं शॉर्ट व्हिडिओ वगैरे करावं लागेल त्याच्यासाठी. हे तुम्हाला मी दावलेलंच आहे स्टँड. लिंक जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, खूप छान आहे बरं का. आणि आता गहूची चक्की अशी काही आली होती इकडं, म्हणजे सॉरी, म्हणजे दळण करणं चालू होते. भावाचे आले होते तर चालू होतं हे करणं, गहू टाकणं. मग ते दळण करून व्यवस्थित येत आहे आणि सगळं ते केलं आणि 4 वाजले होते. मग 4 वाजता मस्त चाय केली, चाय पिली. चायबरोबर मस्त त्यांनी चिप्स बनवले होते. बोलल्या वहिनी खाऊन बघ, ताई तुम्ही खाऊन बघा, तर खूपच छान बनवले बरं का. आणि थोड्या पापड्या पण तळल्या होत्या आणि त्यांनी चिप्स बनवले होते, खूप छान झाले. चिप्स वगैरे खाल्ले. आता गावाला आल्या तर खायचंच काम आहे. आणि आमच्या बाईचा असा काही उद्योग चालू होता, पूर्ण सिंदूरची बाटली आमच्या बाईनं पूर्ण नाश केली आणि पूर्ण होटाला लावत होती, कपाळाला लावत होती. असा काही मेकअप उद्योग मुलं कधी काय करतील हे सांगताच येत नाही. आणि खूपच परेशान करतात ह्या बरं का लेकरं. आणि मेकअप चालला होता, मी कशी दिसते. आम्ही तिला खूप हसलो, पण तिला काही समजतच नव्हतं की हे मला हसतात म्हणून. आणि तिचा धबाका चालूच होता मेकअप करायचा, तिचं असं काही चालू होतं. मग आता शनिवारी बाजार होता, तर भावाने आणला होता चिवडा. आता गावाकडचा चिवडा खूप टेस्टी असतो बरं का. सगळ्या जणांनी चिवडा खाल्ला आणि भावानी चिवडा आणला होता तर सगळ्यांना दिला. आंबे आणले होते, काही आंबे पण खाल्ले. आणि संध्याकाळी वहिनीची ॲनिव्हर्सरी होती, त्याच्यासाठी आता वहिनी वगैरे रेडी झाले होते आणि त्यांचा केक कापायची तयारी चालू होती. सगळे चालले होते ऑप्शन करणं, मी केलं होतं बरं का. आणि त्यांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळं घरच्या घरीच केलं, कोणाला बोलवलं नाही. आम्हीच केक कट केला त्यांनी दोघांनी. आणि लेकरांचं खूप घाई होती की तुम्ही नका कट करायचा, मीच कट करणार आहे. असे काही मुलं करतात मधात मधात. आजचा दिवस असा होता, मस्त केक कट केला आणि सगळ्यांनी एन्जॉय केला. त्यांची सेलिब्रेशन होतं, म्हणजे ॲनिव्हर्सरी होती बरं का. चला आता आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग.